नमस्कार मंडळी. तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर खूप दिवसानंतर मी आज लॉंग व्हिडिओ बनवत आहे. तर मला आशा आहे की तुम्ही मला सपोर्ट करसाल आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मी गेल्या 3 वर्षापासून व्हिडिओ बनवते, पण जास्त काय मला रिस्पॉन्स भेटलेला नाही आहे. आणि तुम्ही जाऊन माझे चेक करा व्हिडिओ वगैरे कसे आहेत कसे नाही, तेही तुम्हाला आवडेलच, ते मला खात्री आहे. तर चला, आता सकाळचे वाजलेले आहेत, बघू शकता 10 होत आलेले आहेत आणि थंडी इतकी वाढलेली आहे ना, सकाळी उठून लवकर करायचं म्हणलं ना, आणि इथं मयंकची चालली बडबड. तर मी तुमच्यासोबत डेली रुटीन माझे, परत माझ्या पोरांसोबत जे काही माझं रुटीन असतं तेही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि वेट लॉसचं सुद्धा नक्की करणार आहे शेअर, कारण की मला वेट लॉस करायचं आहे आणि ते कसं करणार आहे मी ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच. आणि चला, आज मी तुम्हाला मॉर्निंग रुटीन शेअर करत आहे माझं. तर मला आशा आहे तुम्ही मला सपोर्ट करसाल. तर चला, व्हिडिओला सुरुवात करूया. आता सकाळचे वाजलेले आहेत 9:45. तर हा आहे माझा नटखट मुलगा मयंक. आणि मग काय, मयू आहे. हा, मयू आहे, त्याने नटखट नाही आहे, मयू आहे, मयू बरं का. तर हा मयू तुम्हाला लक्षात ठेवा तुम्ही, कारण की हा कंटिन्यू माझ्या व्हिडिओमध्ये दिसत असतो. मध्ये मध्ये करायला त्याला खूप आवडतं मयंकला. आणि एक आरव आहे, आरव माझा शाळेत गेलेला आहे. आणि बघा, आता मी पूजा वगैरे पण करून घेतलेली आहे. सकाळचा टाईम आहे मस्त. आणि थंडीचा म्हणजे थंडी इतकी प्रचंड वाढलेली आहे ना, खूपच जास्त थंडी आहे. तर चला, आता मस्त थंडीमध्ये छान असे मी ना बनवणार आहे बीटचे पराठे. तर बीटचे पराठे मी सकाळी आरोला करून दिलेले आहे टिफिनला. तर आता मी ते पीठ मळलेलंच आहे, फक्त चाय करणारे मस्त असे आणि पराठे बनवणार आहे. तर ते तुम्हाला सांगेल थोडक्यात मी कसं केलं आणि कसं नाही. आणि खायला एक नंबर लागतात, बीट नुसतं खाल्लं जात नाही. तर आता सर्वात पहिला मी फ्रीजमधून दूध काढून घेत आहे, कारण की दूध मयंक हा कधीपासून सकाळी उठल्याबरोबर त्याला दूध लागत असतं बघा. त्यामुळे पहिला दूध गरम करायला ठेवलं आणि सकाळीच मी आरवला टिफिनला मी बीटचे पराठे करून दिलेले. म्हणून म्हणलं चला, किचनवर स्वच्छच होतं, एवढं काय घाण नव्हतं, त्यामुळे मग पटकन किचनवरच केलेले आहेत, कारण की मला किचनवर एकदम इझी जातं. पोलपाटवर आता कशी सवय मोडलेली आहे आणि किचनवर सवय झालेली आहे, म्हणून आता पोलपाटवर काय करू वाटत नाही, अशी गोष्ट झालेली बघा. तर बीटचे पराठे एकदम इझी आहे बघा. आपल्याला नुसते बीट तर खाऊ वाटत नाही, कारण की ते मला तर बिलकुल आवडत नाही, तुरट वगैरे लागतात म्हणून. तर मी काय करते, बीट पराठेच बनवत असते, कारण की बीट पण खूप खाणं गरजेचं आहे बघा. खूप चांगले असतात बीट, रक्त वगैरे पण वाढतं त्याने. त्यामुळे मग आपण असं एक उपाय करू शकतो. मस्त बीट किसून घ्यायचं आहे, त्यात मस्त अद्रक लसूण वाटून टाकायचं आहे, त्याचबरोबर मिरची पण वाटून टाका किंवा लाल चटणी पावडर टाका. आणि त्याचबरोबर त्यात गव्हाचं पीठ, बेसन पीठ, थोडं तेल आणि कस्तुरी मेथी टाकून, मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून मळून घ्यायचं आणि मग मस्त असे पराठे बनवायचे बघा. तर माझे खूप छान असे पराठे झालेले आहेत. आणि मयंकला मी त्याचबरोबर दूध पण दिलं, कारण की तो उठला ना, त्याला दूध देणं खूप गरजेचं आहे, तो त्याशिवाय गप्पच बसत नाही. आणि एका साईडला मी चाय पण करून घेतलेला आहे, कारण की मी चटणी केली नव्हती आणि मला चाय पराठे खायला खूप आवडतात. आणि चाय मी दोघांसाठी केला, पण आम्हाला शेवटी हे बोलल्यानंतर ना, मी काय चाय पित नाही, तुलाच प्यायला लागेल, म्हणून मग मीच पिऊन टाकलेला आज पोट भरून तर चाय. कारण की चाय तर मी आज रोज विचार करते सोडूया, पण बघा आज नेमकं 2 कप मला चाय प्यावं लागलं होतं. तर मी एकदा माझं मस्त असं उन्हामध्ये, खिडकीतून ऊन छान येतं बघा, तर मस्त असं ऊन घेत मस्त चाय वगैरे पिला. त्यानंतर हे बोलले जा मला दही घेऊन ये, म्हणून मी आता चालली आहे आता दही घ्यायला, कारण की त्यांना पण बाहेर जायचं आणि हे तयार होत आहे, त्यामुळे म्हटलं चला पटकन जाऊन दही घेऊ आले मी. आणि दहीसोबत सुद्धा छान लागतात ते पराठे खायला. तर आता त्यांना पण मी देऊन देत आहे पराठे. आणि बघू शकता मस्त असं ते आता खाणार आहेत. मग थंडी वाजते का रे? मग उन्हात बसला का? तर आता 11:30 होत आलेले आहेत. थोडा वेळ बसले, आराम केली मस्तपैकी. थोडं एडिटिंग करायचं होतं व्हिडिओचा, तोही केला मी. आणि आता पडलेले आहेत भरपूर असे कपडे, तर कपडे वगैरे क्लीन करून घेते मी आणि त्यानंतर तुमच्यासोबत भेटते. तर चला, करूया आपण आता तेही कामं.
तर आता खूप वेळ बसून बसून कंटाळा आला आणि मग नंतर ऐन टायमाला काय होतं, ज्यावेळेस जायची वेळ येते ना आरवला घ्यायला, त्याच वेळेस माझ्या कामं लक्षात येतात. आणि खूप वेळेस असंच होतं, दररोज विचार करते लवकर करून आणि मस्त बसूया, पण आता थंडी हल्ली इतकी वाढलेली आहे ना, पाण्यात हातसुद्धा घालू वाटत नाही बघा. पण मग आता काय करणार, कामं राहिले की तसेच पडून राहतात. त्यामुळे पटकन आता उठली, निरम्यात कपडे घातले आणि कपडे वगैरे आता पटकन अशी मी धुवून घेणार आहे. तोपर्यंत म्हणलं आता बेसिंग पण घाण झालेली आणि बेसिंगला मस्त असा निरमा वगैरे टाकला आणि व्यवस्थित असं आता क्लीन करून घेत आहे. कारण की हे छोटे मोठे गोष्टी स्वच्छ असले की बरे वाटतात, कारण की आपल्याला कंटिन्यू जावंच लागतं. दिवसभरातून तर माझे भरपूर असे बाथरूममध्ये चक्कर होत असतात बघा, वॉशरूमला वगैरे. त्यामुळे मग हे स्वच्छ राहिलं की बरं राहतं. पोरं आपल्यासारखे हात वगैरे धुवायला जातात, त्यामुळे जास्त घाण होतं बघा. आणि त्याचबरोबर आता मी पटकन अशा आता कपडे धुवून घेत आहे. आणि हाताने कपडे धुतलेले खरंच खूप छान निघतात आणि चांगले पण राहतात बघा. हाताने धुतले ना आपले हात, म्हणजे शरीराचं पण थोडाफार व्यायाम पण होतो बघा, बसून कपडे वगैरे धुतलेले. तर त्यानंतर ना आता बघू शकता मी मोहरी पण त्याचबरोबर क्लीन करून घेतलेली आहे. वरी आली, वरी येऊन मस्त असे कपडे सुकवले आता. तर कपडे वगैरे सुकून झालेले आहेत. आले आता पटकन खाली, कारण की 12 होत आलेले. त्यामुळे म्हटलं पटकन अशा आता आपल्याला घर पुसून घ्यायचं आहे, कारण की मयंक आरव दोघे एकत्र आले ना, इतके घरात मस्ती करतात ना, काय सुद्धा सुधरून देत नाहीत. त्यामुळे मग त्याला घ्यायला जायच्या अगोदरच मी पटकन असं घर पुसून घेत आहे. आणि पोरं इतके घाण करतात आणि बाहेरची धूळ माती इतकी येते ना, प्रचंड प्रमाणामध्ये धूळ माती येत असते बघा. तर आता मी सर्व साईडला करून व्यवस्थित असं घर पुसून घेत आहे. आणि घर पुसलं की बाई इतकं भारी वाटतं ना, खरंच खूप छान वाटतं बघा, प्रसन्न वाटतं एकदम आपल्या घरात आपल्यालाच. मस्त फिनेल टाकलेलं आहे आणि मला ते सनीचं फिनेल खरंच खूप भारी वाटतं घर वगैरे क्लीन पुसायला. आणि बघितलं ना तुम्ही, 12 वाजून 10 मिनटं झालेले, म्हणजे 10 मिनटं पुढे घडी 12 वाजलेले आणि माझं 12-10 सर्व कामं मी रेडी झालेले पण माझे. तर आता बघू शकता मस्त असं तर घर मी कानेकोपरे व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे. आणि बाहेर मी आता काय करणार आहे, झाडांना फवारणीसारखं पाणी बॉटललाच मी केलेले आहे छिद्र, आणि त्याने व्यवस्थित असं आता पाणी मारून घेणार. आणि बाहेर कसं आहे ना, पाणी मारलं ना अख्खं पाणी पाणी होत असतं जिन्यापाशी. त्यामुळे मग कसं आहे ना, जेव्हा घर पुसते ना मी त्याच वेळेस ते क्लीन करून घेत असते, नाहीतर काय होतं पूर्ण जिन्यावर पाणी खाली उतरून जात असतं बघा. त्यामुळे मग ज्या वेळेस आपल्याला घर पुसायचं त्याच वेळेस मी क्लीन करून घेत असते. आणि बाहेरचं क्लीन असलं की खरंच खूप भारी वाटतं, कारण की मेन इंट्रल आपलं जे असतं ते बाहेरचंच असतं बघा. बाहेरची स्वच्छता असली की तरच घरात पण खूप प्रसन्न वाटतं. तर आता मस्त असं बघा मी पुसून घेत आहे स्वच्छ असं. आणि झाडंसुद्धा मस्त अशी हिरवेगार दिसतात पाणी वगैरे मारल्यावर. तर छान असं बघू शकता मी मस्त पुसून वगैरे घेतलेलं आहे, सरकून वगैरे. कारण की बाहेरचा दरवाजा हा खूप मेन असतो बघा. बाहेर आपण स्वच्छता ठेवली तरच आपल्या घरात लक्ष्मी येत असते बघा. त्यामुळे जेवढं होईल तेवढं आपण घर क्लीन करून ठेवायलाच पाहिजे. आणि लहान लेकरं ज्यांच्या घरात असतात त्यांना तर माहीतच असेल घरात म्हणजे किती पोरं घाण करतात आणि किती वेळेस आपल्याला क्लीन करावं लागतं. तर बघू शकता स्वच्छ केल्यावर किती भारी वाटतं ना. आणि करायच्या अगोदर खूप हे असतं. आणि थंडीमुळे तर आता सध्या तर पाण्यामध्ये वगैरे हात घालू वाटत नाही, पण एकदा जर घातलं ना काय वाटत नाही बघा. तर आता तसंच माझं पण सेम होतं आहे. पण मग मी 1-2 दिवस आड घर पुसत असते बघा. आणि सर्व झाल्यानंतर ना बघू शकता घरात एवढं भारी वाटतं ना, मस्त स्वच्छ स्वच्छ आणि खूप फिलिंग खूप भारी असते बघा ही. तर चला, तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. 12 वाजलेले आहेत बरोबर आता, म्हणजे 12 वाजून 8 मिनटं झालेले आहेत. तर आता झालेलं, आता आरवला घ्यायला जायचं आहे, मला आल्यावर स्वयंपाक पण करायचा आहे. तर आजचा छोटासा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर सबस्क्राईब पण करा. तर बाय, टेक केअर, काळजी घ्या.